तुमचं आपल्या लर्न विथ इझी वे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. लगेचच टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचे आहे की कोणताही टॉपिक किंवा स्टडी करण्या अगोदर काय काय करावे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचे आहे हे सर्वात आधी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर डायरेक्ट उठलो आणि नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर, लँड, ऑब्झर्व द पिक्चर अलाइंगसाइड, आन्सर द क्वेश्चन असं पोपटपंचीसारखं वाचत सुटलं तर काही समजणार नाही. सगळं डोक्याच्या वरून निघून जाईल. तर मूळ त्या टॉपिकचा गाभा काय आहे, तो आपल्याला शिकण्यासाठी का दिलेला आहे, त्याची गरज काय आपल्याला शिकण्याची, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. तरच आपला इंटरेस्ट या टॉपिकमध्ये किंवा त्या विषयात निर्माण होईल. सायन्ससारखा इंटरेस्टिंग विषय कुठलाच नाही. तो शिकण्याची, समजून घेण्याची एक वेगळीच गंमत आहे. आपण सध्या जगत असलेल्या आयुष्यात आपल्याला बरेच प्रश्न पडतात. जी मुलं चौकस बुद्धीची असतात ना, पहा, त्यांना बरेच प्रश्न पडतात व ती सारखे प्रश्न विचारतात की माणूस कसा निर्माण झाला, ही पृथ्वी कशी निर्माण झाली, वनस्पती, प्राणी, नद्या, डोंगर, त्याचबरोबर भूकंप, पाऊस, गुरुत्वाकर्षण, त्यासोबत आकाशातील तारे, उपग्रह, वारे, प्रकाश, पाणी, हवा, माती वगैरे वगैरे असे असंख्य प्रश्न यांना पडतात व त्या प्रश्नांची उत्तरे ही फक्त आणि फक्त विज्ञान म्हणजेच सायन्स हा विषयच आपल्याला सांगू शकतो. आपल्याला पडलेल्या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ही विज्ञानाच्या पुस्तकातूनच मिळतात. म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले सोबती किंवा मित्र बनवले पाहिजे. पहा, जसजसं एक चॅप्टर मी शिकवत जाईन तसतसं विज्ञान या विषयातील गोडी तुमची निर्माण होईल व सायन्ससारखा अवघड वाटणारा तुमचा विषय कधी इझी होऊन जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. कुठलाच विषय हा आपल्याला आवड असल्याशिवाय समजत नाही आणि ही तुमची आवड निर्माण करून देण्याचं काम मी करणार आहे. आणि सायन्स या विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील याचा प्रयत्न आपण दोघे म्हणजे तुम्ही विद्यार्थी आणि आपलं यूट्यूब चॅनेल मिळून तो करणार आहोत. मी एकटीच इकडून बडबडून घसा फोडून शिकवलं किंवा सांगितलं तर ते एकपात्री नाटक केल्यासारखं होईल. तुम्ही सुद्धा तितकेच प्रयत्न केले पाहिजे व मी जसे सांगेन तसं वाचन, लिखाण, क्वेश्चनचा सराव, स्टडी केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲक्शन घेत नाही, मनावर घेऊन सिन्सिअरपणे स्टडी करत नाही, तोवर काही होणार नाही. पण मला खात्री आहे तुम्ही नक्कीच एक सिन्सिअर स्टुडंट आहात आणि रेग्युलर बेसिसवर स्टडी करत आहात. तुम्ही वही, पेन, पुस्तक घेऊन एका शांत ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा. चला तर आता मग समजून घेऊया हा चॅप्टर आपल्याला का शिकायचा आहे ते. पहा मुलांनो, आपल्या सभोवताली आपल्याला काय दिसतं ते. एक म्हणजे आपल्या पायाखालची जमीन, दुसरं आपल्या जमिनीवरील पाणी आणि तिसरं म्हणजे वर पाहिलं तर आकाश. तर या तीनच गोष्टीभोवती संपूर्ण विज्ञान फिरतं बरं का. म्हणजे आता सुरुवातीलाच घ्या ना, जमीन आहे. जमीन म्हणजे सरळ भाषेत, शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर सरफेस म्हणजेच पृष्ठभाग. आपण दोन्ही लँग्वेजचा इथे वापर करणार आहोत जेणेकरून मराठी व इंग्लिश ही दोन्ही शब्द तुमची ओळखीची होऊन जातील. कारण इंग्लिशमधूनच तर आपल्याला शिकायचं आहे पण समजून मराठीत घ्यायचं आहे. तर आपण कुठे होतो? पृष्ठभाग. आता हा पृष्ठभाग म्हणजे काय, याच्यात काय काय असतं आणि तो कशापासून बनलेला असतो. जमिनीचा वरचा थर म्हणजे पृष्ठभाग आणि या वरच्या थरापासून जसजसं पृथ्वीच्या आत खोलमध्ये जाऊ तर कोणकोणते थर कसे आहेत याचाच आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. त्याचबरोबर जमीन किंवा माती कशी तयार होते हे देखील आपल्याला अभ्यासायचं आहे.
झालं तर मग आपल्याला या पॉईंटमध्ये म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर लँडमध्ये पॉईंट नंबर 1 आहे तो नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय तर नैसर्गिक संसाधने म्हणजे काय स्रोत. त्याचं जे फर्स्ट पेजवरती एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सेकंड पेजवरती दिलेलं आहे एअर म्हणजेच काय या एअरबद्दलचं एक्सप्लेनेशन सर्व काही दिलेलं आहे. त्यानंतर एअरमध्ये एअर पोल्युशनचा आपल्याला इन डिटेल स्टडी करायचा आहे. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये ओझोन लेअरबद्दल माहिती आपल्याला दिली आहे. ओझोन लेअर म्हणजे काय, कशापासून बनलेला असतो, त्याचे फायदे काय, हे आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. पॉईंट नंबर 4मध्ये वॉटर म्हणजेच काय पाणी, पाण्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. पाणी म्हणजे काय, कशापासून तयार होते आणि पाण्याचे आपल्याला उपयोग काय. आणि पाणी म्हटलं तर आता त्याचं प्रदूषण देखील आलं, त्याचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे की पाणी प्रदूषण कशामुळे होते आणि त्याच्यावरील उपाय, हे आपण आधीच्या इयत्तेत देखील स्टडी केलेलं आहे. त्यानंतर पॉईंट 5मध्ये पाहणार आहोत लँड. लँड म्हणजेच काय तर जमीन. तर जमिनीची प्रोसेस म्हणजे जमीन कशी तयार होते हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपण इन डिटेलमध्ये कशाचा स्टडी करणार आहोत तर पाणी. पाण्याबद्दल यामध्ये पृथ्वीवर केवढं पाणी आहे, त्याच्या तुलनेत जमीन केवढी आहे, पाणी कशापासून बनते, ही अगदी बेसिक माहिती तुम्हाला दिली आहे. आणि पाण्याचे उपयोग काय, पाण्याचे प्रदूषण कसे होते त्याचा देखील आपल्याला इथे स्टडी करायचा आहे आणि त्याच्यावरचे उपाय. पृथ्वीवर पिण्याचे पाणी, खारे पाणी म्हणजे समुद्रातील पाणी आणि जमिनीचे पाणी यांचा देखील अभ्यास आपण इथं करणार आहोत. आता पाहूया सर्वात वरचा लेअर म्हणजेच काय तर हवा, एअर. याबद्दल आपण काय शिकणार आहोत ते. आता यामध्ये आपण हवा म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि त्याचे प्रकार काय, त्याचबरोबर सायन्सच्या भाषेत त्यांना काय म्हणायचं आणि त्यांचे प्रकार कोणकोणते, त्याचबरोबर त्याचे उपयोग कोणते हवेचे आणखी आपण समजून घेणार आहोत. त्याचसोबत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही जी हवेची वेगवेगळ्या एअरची जी नावे आहेत ती खूप इंटरेस्टिंग आहेत, त्याचा उच्चार करायला देखील तुम्हाला खूप खूप आवडेल. पाहणारच आहोत आपण पुढे ती. आता हवा आली म्हणजे तिचं प्रदूषण देखील आलं पृथ्वीवर. ते कशामुळे होतं, त्याच्यावरले उपाय हे आपण इथे पाहणार आहोत. झालं तर मग इतकंच तर स्टडी करायचं आहे आपल्याला. अभ्यास हा डिवाइड करून केला पाहिजे म्हणजे तो सोपा होतो आणि सगळं तुमच्या डोक्यात फिट बसतं. म्हणजेच काय हार्ड डिस्कसारखं जन्मभर ते विसरत नाही. आणि मुलांनो, तुमचा हा पुढचा इयत्ता 11वी आणि 12वी सायन्सचा पाया आहे म्हणजेच काय बेस आहे. जर तुम्ही तो आत्ताच पक्का केला नाही तर पुढचं काही समजत नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच नीट समजून घेऊन स्टडी करा, समजल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता आपण पुढे जाऊ. पहिला टॉपिक चॅप्टरला सुरुवात करू. अगदी कशी करूया सुरुवात, जोरदारच करूया. सर्वांनी वही, पेन, पुस्तक समोर ठेवून नीट समजून घ्यायचं आहे. ज्या इंग्लिश वर्ड्सचं मीनिंग येत नाही ते वहीत लिहून घ्या किंवा पेन्सिलने पुस्तकात त्या शब्दाच्या बाजूला मराठीत अर्थ लिहू शकता. आणि नंतर ते एक्झाम झाल्यावर इरेजरने इरेज करून टाका, नाहीतर पुढच्या इयत्तेतील मुलांना ते आयतच खाऊ मिळेल खायला. चॅप्टर नंबर 1 जो आहे तो आपल्याला अभ्यासासाठी इझी म्हणून आपण हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड करून अभ्यास करणार आहोत, कारण थोडासा मोठा टॉपिक आहे आणि तो डिवाइड करून स्टडी केला की इझी जातो आपल्याला. इंट्रोडक्शन आत्ताच आपण पाहिलेले आहे. चला तर मग आता टॉपिकला सुरुवात करूया. फर्स्ट टॉपिक आहे तुमचा नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे काय तर नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोत म्हणजेच काय संसाधने. एअर हवा, वॉटर पाणी आणि लँड म्हणजे जमीन. ऑब्झर्व निरीक्षण करा. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. बाजूची किंवा समोरील आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे सांगा.
क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं आहे पाहूया. वेअर डू वी सी द बर्ड्स म्हणजे काय तर पक्षी आपल्याला कोठे दिसत आहेत. सेकंड नंबर पहा, वेअर इज द काऊ ग्रॅझिंग म्हणजे गाय कोठे चरत आहे. थर्ड पहा, लोकेट द ट्रीज अँड द रोड रस्ता व झाडे हे दाखवा म्हणजेच कोठे आहेत. त्यानंतर वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो नदी कोठून येते किंवा ती कोठून कोठे वाहते. फ्लो म्हणजे काय वाहणे. 5 नंबर पहा, वेअर इज द एरोप्लेन इथे एरोप्लेन म्हणजे विमान कोठे आहे. 6 नंबर पहा, वेअर आर द फिश सीन म्हणजेच काय तर मासे कोठे दिसत आहेत. त्यानंतर 7 नंबर पहा, ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग म्हणजे काय तर होडी कशावरती किंवा नाव होडी कशावरती तरंगत आहे. फ्लोटिंग म्हणजे काय तरंगणे. आपल्याला निरीक्षण केलं तर या सर्व क्वेश्चनची उत्तरे डायग्राम आकृती 1.1 मध्ये दिसतील. स्पियर्स ऑफ अर्थ, स्पियर्स म्हणजे काय तर आवरणे, ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे आवरणे. आता सर्वात आधीचं जे आवरण आपण पाहिलं मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तुम्हाला मी, तर हवा, हवा म्हणजेच काय ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे मराठीत वातावरण, वातावरणालाच काय म्हणतात तर हवा जी आहे ती कशात येते तर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. त्यानंतर सेकंड लेअर पाहूया जो पृथ्वीचा आहे तो हायड्रोस्फिअर. हायड्रो म्हणजे काय तर जल आवरण, जल आवरण. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. पाण्यालाच काय म्हणतात जल, म्हणून काय म्हणलं आहे याला हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. त्यानंतर तिसरा लेअर पाहूया लिथोस्फिअर. लिथोस्फिअर, लिथोस्फिअर म्हणजे काय शिलावरण. शिलावरण म्हणजेच दगड माती सर्वांचे जे मिश्रण आहे त्याला एकत्रितपणे शिलावरण म्हटलं आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये लिथोस्फिअर. म्हणजे ही झाली लँड, हे झालं वॉटर आणि हे झालं एअर. यांना सायंटिफिक लँग्वेजमध्ये ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर म्हटलेलं आहे. आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच या सर्व क्वेश्चनची आन्सर आपल्याला या पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत ते आपण आता पाहूया. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने. यू कॅन सी दॅट some things in the picture are in water, some on land and some in the sky that is in the air. इथपर्यंत आपण अर्थ समजून घेऊ. You can see तुम्ही पाहू शकता that की some things काही गोष्टी in the picture चित्रातील are in water पाण्यामध्ये आहेत. Some on land काही जमिनीवर आहेत. and some in sky काही आकाशात आहेत. that is की जे हवेमध्ये आहेत. thus all things म्हणजे काय सांगितले पहा, आपण चित्रात पाहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काही जमिनीवरती आहेत, काही पाण्यात आहेत आणि काही आकाशात म्हणजेच हवेत दिसत आहेत. पक्षी विमान दिसतं ना, आणि पाण्यामध्ये काय दिसतंय होडी दिसत आहे, मासे दिसत आहे आणि जमिनीवर झाडे रस्ते गाडी त्याचसोबत गवत पण दिसत आहे. आता पुढे पाहू. Thus all things on the earth are associated with air, water and land. अशा प्रकारे पृथ्वीवरील सर्व गोष्टी या कशाशी निगडीत आहेत तर हवा, पाणी आणि जमिनीशी निगडीत आहेत. आता एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय तर हवा, पाणी आणि जमीन यांना एकत्रितपणे काय म्हणतात पृथ्वीचे वातावरण. हे काय झालं जलावरण आणि हे काय झालं शिलावरण असं म्हटलेलं आहे. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. म्हणजे त्याचप्रमाणे काय सांगितलंय डिफरंट लिव्हिंग थिंग्स वेगवेगळ्या सजीव गोष्टी. लिव्हिंग थिंग्स हा देखील वर्ड जो आहे तो वारंवार तुम्हाला इथून पुढे येणार आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय सजीव गोष्टी. ऑक्युपाय दीज
थ्री स्पियर म्हणजे काय व्यापतात, काय व्यापतात तर थ्री स्पियर्स, हे जे 3 स्पियर्स म्हणजे काय आवरणे आहेत ते पृथ्वीवरील व्यापून टाकतात. म्हणजे त्यांचा संचार जो आहे तो कुठे आहे तर या 3 लेयर्स मध्येच आहे. आता पाहू पुढे. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. हा एक नवीन वर्ड्स आलेला आहे, हा पण नोट डाऊन करा आणि याचा मीनिंग देखील समजून घ्या. पहा काय म्हटलं आहे ते, these living things. these living things म्हणजे कोणत्या तर ज्या ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर मध्ये ज्या सजीव गोष्टी, लिव्हिंग थिंग्स, ज्या सजीव गोष्टी आहेत त्यांना एकत्रितपणे काय म्हटलं आहे तर बायोस्फिअर. म्हणजे काय, बायो म्हणजे काय जीवावरण, स्पियर्स म्हणजे काय आवरण आणि बायो म्हणजे काय जीव. म्हणजे त्या सजीव आहेत, त्यांच्यामध्ये जीव आहे, हालचाल करतात, त्या रेस्पिरेशन करतात म्हणून त्यांना सजीव म्हणतात. म्हणजे ज्या आता पाण्यामध्ये आपण पाहिलेले आहे सजीव गोष्टी कोणत्या होत्या तर मासे होते. जमिनीवरती सजीव गोष्टी कोणकोणत्या होत्या, काऊ होती. आणि हवेमध्ये सजीव गोष्टी कोणत्या होत्या तर पक्षी. अशांना एकत्रितपणे काय म्हटलं आहे तर बायोस्फिअर म्हणजे काय जीवावरण म्हटलं आहे. These spheres have formed on the earth naturally. These म्हणजे हे जे काही स्पियर्स आहेत 3, 4, आता 4 झाले. हे सर्व कसे तयार झाले तर नैसर्गिकरित्या पृथ्वीवर तयार झाले आहेत. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये दगड, विटा, माती किंवा पाणी किंवा आकाश तयार होतं का हो? नाही, तर ते काय झालंय निसर्गातच आपोआप तयार झालेलं आहे. नॅचरली म्हणजे काय नैसर्गिकरित्या पृथ्वीवर तयार झाला आहे. आता पाहू. We have learned all these in the previous standard. आपण हे आधीच्या इयत्तेमध्येच शिकलेलो आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये पाहूया. The atmosphere is the layer of the air that surrounds the earth. म्हणजे काय तर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचा जो लेयर म्हणजे थर आहे तो हवेचा, तो त्यांनी काय केलाय तर पृथ्वीच्या सभोवताली आहे. म्हणजे वातावरणाचा जो थर आहे तो काय पृथ्वीच्या सभोवताली आहे. त्यानंतर द सरफेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर अँड लँड दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. म्हणजे सरफेस म्हणजे काय तर पृष्ठभाग. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो कशापासून बनलेला आहे तर वॉटर आणि लँड पासून. दॅट इज की जो हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर म्हणजे हे आपण पाहिलेलं आहे त्याला काय म्हणतात ते हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर असं म्हटलेलं आहे. ऑफ दीज द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. पहा, ऑफ दीज हायड्रोस्फिअर म्हणजे हायड्रोस्फिअरचा जो काही भाग आहे तो व्यापतो. ऑक्युपाइज अ मच लार्जर म्हणजे खूप मोठा भाग दॅन लिथोस्फिअर. लिथोस्फिअरपेक्षा हायड्रोस्फिअरने आपल्या पृथ्वीवरील जास्तीत जास्त भाग व्यापलेला आहे. म्हणजे जमिनीपेक्षा पाण्याचा भाग पृथ्वीवर जास्त आहे. इथे डायग्राम 1.2 मध्ये दिलेला आहे. पहा, प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजे पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि त्याच्या तुलनेत जमीन किती आहे तर फक्त 29% जमीन आहे. म्हणजे पृथ्वीवरती समुद्रातील पाणी भरपूर आहे. आपण मॅपमध्ये नकाशामध्ये पाहतो ते आपल्याला दिसतं. फिगर 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. आत्ताच आपण हे पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये पाहू. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as resources. We also look upon म्हणजे काय आपण याच्याकडे असं देखील पाहू शकतो की
नॅचरल कंपोनंट्स हे जे नैसर्गिक घटक आहेत इन सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्ममध्ये. म्हणजे सॉलिड म्हणजे काय तर स्थायू, लिक्विड म्हणजे काय तर द्रव आणि गॅसियस म्हणजे काय तर वायू म्हणजेच हवा. हे झालं पाणी आणि हे सॉलिड म्हणजेच काय झाली जमीन. याच्या फॉर्ममध्ये आपण हे संसाधने किंवा स्रोत पाहू शकतो. आता पाहू. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. म्हणजे वेगळ्या इतर भाषेत सांगायचं झालं तर वी यूज देम म्हणजे आपण त्यांचा वापर करतो कशासाठी टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट. म्हणजे काय फुलफिल म्हणजे काय तर आपली जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण या तीनही गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करतो. त्यानंतर पाहू. म्हणजे सॉलिड म्हणजे जमिनीचा वापर करतो, लिक्विड पाण्याचा करतो आणि गॅसेस वायूचा देखील आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापर करतो. आता पाहू. लेट अस नाव स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल. चला तर मग आता हे तिन्ही जे घटक आहेत ते इन डिटेल म्हणजे सविस्तरपणे आपण अभ्यासूया. आता या पेजवरती आपण पाहिले हे जे ग्रीन कलरचं सगळं दिसते पृथ्वीवरती, ही आपली पृथ्वी आहे आणि हे ग्रीन कलरचे ही सर्व जमीन आहे आणि हे ब्ल्यू मध्ये आहे ते सर्व पाणी आहे. म्हणजे जमिनीच्या तुलनेत पाणी भरपूर आहे. आणखी एअर हा जो ऑरेंज कलरचा बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये देखील महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते, ती देखील आपण वाचून आपल्या नॉलेजमध्ये भर पाडू शकतो. पाहूया काय आहे ते. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड्स ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे पृथ्वीवरील जी सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व तिच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, फुलफिल म्हणजे काय तर पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे काय आहेत तर महत्त्वाचे घटक आहेत आणि यांनाच काय म्हटलं आहे तर दे आर कॉल्ड काय नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने. आता आपण नेक्स्ट पेजवरती पाहणार आहोत इन डिटेलमध्ये एअर. चला तर मग इन डिटेलमध्ये हवेबद्दल आपण पाहूया. हवा कशापासून बनते, त्याचे उपयोग काय आणि हवेमध्ये कोणकोणते गॅसेस म्हणजेच काय हवेत काय असतात तर गॅसेस असतात म्हणजे वायू, कोणकोणते वायू आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, त्याचा उपयोग काय काय आहे ते पाहूया. कॅन ही गर्ल जी आहे ती काय म्हणते पहा. कॅन यू रिकॉल म्हणजे काय तुम्ही थोडं आठवू शकता काय किंवा थोडे तुम्ही आठवा काय तर व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फियर. विद्यार्थ्यांनो हे जे ॲटमॉस्फियरचे लेयर आहेत म्हणजेच काय तर वातावरणाचे थर. म्हणजे आपण इयत्ता 5वीत पाहिलं आहे पहा परिसर भाग 1 मध्ये वातावरणातील वेगवेगळे जे 5 थर आहेत म्हणजे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि आयनांबर, त्यालाच काय म्हणतात तर दलांबर आणि सर्वात शेवटचा वरचा जो लेयर आहे बाहेरचा त्याला काय म्हटलं आहे बाह्यांबर. या 5 लेयरबद्दल आपण इयत्ता 5वी मध्ये अभ्यास केला होता, तेच आपल्याला त्यांनी रिकॉल करायला सांगितलं आहे. का सांगितलं आहे कारण त्याबद्दलच इथून पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे की हवा जी आहे ती या 5 लेयरमध्येच डिवाइड झालेली आहे. म्हणजे कोणत्या लेयरमध्ये किती हवा आहे आणि कोणत्या लेयरमध्ये किती कमी जास्त हवा ही समाविष्ट झालेली आहे याचा त्यांनी आपल्याला अभ्यासासाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पाहूया एअर. याचा मी तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो हे जे ॲटमॉस्फिअरिक लेयर्स आहेत त्याचा इन डिटेल व्हिडिओ एक बनवेन आणि तो देखील तुम्हाला अभ्यासासाठी देईल. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतर जर हे लेक्चर पाहिलं तर हे शिकताना तुम्हाला इझी पडेल की कोणत्या लेयरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि तो कुठून कुठपर्यंत किती किलोमीटरमध्ये पसरलेला आहे ते. चला आता एअरबद्दल पाहूया. एअर, द एअर इन द ॲटमॉस्फियर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड,
6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. हे सेंटेन्स जरी मोठं वाटत असलं तरी आपण त्याचा डिवाइड करून पाहूया की काय याच्यामध्ये सांगितलं आहे. द एअर इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरणातील हवा. अराउंड द अर्थ पृथ्वी सभोवतालच्या वातावरणातील हवा कंटेन्स नायट्रोजन. कंटेन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ते असणे. काय काय असतं त्याच्यामध्ये, तर हवेचे म्हणजे जे हवा आहे त्याच्यात वेगवेगळं गॅसचं मिक्सचर असतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते वायू असतात, गॅसेस म्हणजे काय वायू असतात ते यांनी दिलेलं आहे. तर पहिला वायू कोणता आहे तर नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि त्यानंतर 6 इनर्ट गॅसेस, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल. इतक्या सर्वांचा, डस्ट पार्टिकल म्हणजे काय धुळीचे कण, वॉटर वेपर म्हणजे काय पाण्याची वाफ. आपल्या सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ती वरती वर जशी जशी हलकी होईल तशी वरती जाते आणि त्याचे बाष्पात रूपांतर होते. त्यालाच काय म्हटलं आहे, वॉटर वेपर म्हटले आहे. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, 6 इनर्ट गॅसेस. आता याचा अर्थ मी सांगते. 6 इनर्ट गॅसेस म्हणजे 6 निष्क्रिय वायू. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड देखील आहे आणि पाण्याची वाफ आहे आणि धुळीचे कण आहेत. हे सेंटेन्स सारखं रीड करायचं आहे तुम्ही, जेणेकरून हे लिहून काढायचं आहे आणि त्याच्यासाठी डायग्राम पण दिलेली आहे. ही देखील प्रॅक्टिससाठी सहज बसल्या बसल्या वही पेन पेन्सिल घेऊन आपण ड्रॉ करून त्याचे जे प्रमाण आहे हवेतलं ते तर लिहायचं आहे, कारण ही एक्झामला येण्याची खूप शक्यता आहे. आता पाहू पुढे काय दिलेलं आहे. द ट्रोपोस्फियर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, while this proportion is about 19% in the stratosphere. म्हणजे काय तर द ट्रोपोस्फियर म्हणजे वातावरणातील सर्वात पहिला जो थर आहे तपांबर, त्याला काय म्हटलं आहे, ट्रोपोस्फियर. कंटेन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असतं तर अबाउट 80%, जवळजवळ 80% टोटल मास ऑफ गॅसेस इन एअर, हवेतील टोटल वायूंपैकी 80%, जवळजवळ 80% जो गॅस आहे तो कुठे आहे तर वातावरणातील सर्वात खालच्या लेअरमध्ये म्हणजेच तपांबरमध्ये, म्हणजे कुठे ट्रोपोस्फिअरमध्ये आहे. आणखी while this proportion is about 19% in the stratosphere म्हणजे तर दिस प्रोपोर्शन हे जे प्रमाण आहे ते स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या वरचा कोणता लेअर, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, त्याच्यामध्ये किती टक्के आहे तर 19% हवा आहे. म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या वरचा लेअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 19% हवेचं प्रमाण आहे. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द proportion of the mass of gases goes on decreasing. फर्दर जसं आपण वर जाऊ म्हणजे वरच्या लेअरमध्ये जाऊ तसं मेसोस्फिअर आयनोस्फिअर मध्ये याचं जे प्रमाण आहे ते वायूचं कसं होत जातं, डिक्रीजिंग म्हणजेच काय कमी होत जातं. म्हणजे जवळजवळ सर्वात जास्त हवा ही फर्स्ट लेअरमध्येच आहे, म्हणजे आपण राहतो जमिनीपासूनचा वरचा लेअर जो आहे तो तपांबर, त्याच्यामध्ये जवळजवळ 80% हवा आहे. म्हणून तर तिथं हवेत विमान उडतात, पॅराशूट उडतात. आणखीन वर गेलं की हवेचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जातं. आता गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. पहा काय म्हटलं आहे, गॅसेस म्हणजे काय वायू, आर नॉट फाउंड म्हणजे काय सापडत नाहीत कुठं, इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबरामध्ये आणि त्याच्या पण बाहेर हवेचं बिलकुलच प्रमाण सापडत नाही. म्हणजे काय तिथं निर्वात पोकळी आहे, तिथे हवा आपल्याला सापडत नाही. हवाच तिथं, हवेचं अस्तित्वच नसतं.
पहा आता इथे पाहूया काय सांगितलंय. यू कॅन सी दॅट एअर इज a mixture of several gases and is the chief constituent of the Earth's atmosphere. Besides these gases, air also contains water vapor and dust particles. You can see म्हणजे काय सांगितलंय पहा, तुम्ही पाहू शकता. काय तर हवेचं जे हे मिक्सचर आहे ते सेव्हरल गॅसेस म्हणजे कितीतरी गॅसेसने बनलेला आहे. अँड द चीफ कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे जो मुख्य घटक आहे या हवेचा तो काय आहे तर अर्थ्स ॲटमॉस्फिअर पृथ्वीचं वातावरण हाच आहे. आणखी बिसाइड्स दीज गॅसेस एअर also contains water vapor and dust particles. Besides तर हे जे these gases म्हणजे हे या गॅसेसचं जे हवा जे आहे त्याच्यामध्ये आणखी काय काय आहे तर वॉटर वेपर पाण्याची वाफ आहे आणि डस्ट पार्टिकल धुळीचे कण देखील आहेत. म्हणजे फक्त गॅसच नाही तर तिथं पाण्याची वाफ आणि धुळीचे कणांचा देखील समाविष्ट आहे. तर the amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. म्हणजे इथं काय सांगितलंय पहा, म्हणजे द अमाऊंट ऑफ गॅसेस म्हणजे जो वायूचं जे प्रमाण आहे ते काय आहे इन द एअर हवेतील इज ग्रेटेस्ट म्हणजे काय खूप जास्त आहे. नियर द सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचं प्रमाण जास्त आहे. आणि ते आपण जसं वरती जाऊ गो हायर अँड हायर म्हणजे जसं वरती आपण जाऊ तसं हे प्रमाण काय झालं आहे कमी कमी झालेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. दॅट इज एअर बिकम्स रेअर ॲट हायर अल्टिट्यूड्स. दॅट इज म्हणजेच काय तर हवा ही उंचीवरती काय झालेली आहे रेअर झालेली आहे. म्हणजेच काय झालेली आहे दुर्मिळ झालेली आहे म्हणजे कमी कमी झालेली आहे. आता ही डायग्राम आपण पाहूया. द proportion of the constituents of air and some of their uses are given here. हे नंतर पाहू, आधी ही डायग्राम पाहूया. म्हणजे ही जी डायग्राम दिली आहे 1.3 proportion of the various gases in air वेगवेगळ्या वायूंचे प्रमाण त्याची डायग्राम दिली आहे. म्हणजे काय हा जो सगळा ब्ल्यू कलरचा दिसतोय हा सर्व काय आहे तर नायट्रोजन म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात जास्त नायट्रोजन वायूचे प्रमाण आहे. त्याच्या तुलनेत ऑक्सिजन किती टक्के आहे पहा. म्हणजे आपण जो आपल्या श्वासोच्छवासाद्वारे शरीरात घेतो तो ऑक्सिजन आणि बाहेर सोडतो तो कार्बन डायऑक्साईड. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे तर 21% आहे. त्याच्या तुलनेत कार्बनचे प्रमाण सर्वात कमी आहे. ते पहा कार्बन किती आहे पहा. हा जो येल्लो कलरचा दिसतोय छोटासा भाग तो कार्बन डायऑक्साईड 0.03% इतका कमी आहे. पण हा जरा देखील वाढला तर पृथ्वीचे प्रदूषण वाढते आणि पृथ्वीवरील तापमानाची वाढ होऊन बर्फ वितळतो. जेणेकरून हिमालयातील सर्व प्रदूषणामुळे पृथ्वीवरील हिमालयातील जे काही बर्फाच्छादित प्रदेश आहे त्याचं हळूहळू विरघळत चाललेलं आहे जागतिक तापमान वाढीमुळे. आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा ऐकतो देखील. त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे कारण सायन्स विषयाचे बरेच जे काही इन्फॉर्मेशन माहिती आहे ती येत असते. त्याचसोबत इथे पाहूया आर्गॉन किती टक्के आहे तो 0.9% इतका आहे जो ग्रीनमध्ये दिला आहे तो. त्यासोबत अदर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर 0.07% इतका आहे. हा जो ब्ल्यू दिला आहे तो म्हणजे सर्वात जास्त नायट्रोजन हा वायू आहे. आता हा जो ऑरेंज कलरचा बॉक्स आहे याच्यामध्ये काय दिलं आहे ते पाहूया. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर म्हणजे काही वायूंचा हवेतील उपयोग इथे दिलेला आहे. तर सुरुवातीला कोणत्या वायूचा उपयोग आहे पाहूया.
नायट्रोजन वायूबद्दल दिलेलं आहे. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. पहा, आपण नायट्रोजन वायू जो आहे तो हेल्प्स लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर सजीव गोष्टींना मदत करतो. कशासाठी? टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स म्हणजे काय आवश्यक असणारे प्रोटीन. आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते पहा, त्याच्या बांधणीसाठी किंवा शरीर बांधणीसाठी नायट्रोजन वायू काय करतो तर आपल्याला मदत करतो. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. आता पहा, हे आपल्या दैनंदिन जीवनातलंच आहे. तुम्ही जे चिप्सचे वगैरे पॅकेट्स खाता, कुरकुरीचे खाता, त्याच्यामध्ये ते एकदम असं टाईट पॅकेट असतं, दाबलं तरी आतमध्ये जात नाही. म्हणजेच ते कशाने भरलेलं असतं तर त्याच्या आतमध्ये अमोनिया वायू असतो. ते फोडलं की पटकन हवा बाहेर येते. ती कोणती असते तर नायट्रोजन वायूची असते. इथून पुढे तुम्ही चिप्स खाऊन पॅकेट उघडाल तर कोणता वायू बाहेर येईल? त्याच्यातून नायट्रोजन वायू बाहेर येईल. हे लगेच लक्षात येईल तुम्हाला त्यावेळी. आता काय सांगितलंय पहा, तर नायट्रोजन कसा हेल्प करतो. आता हे सेंटेन्स तर दिलेलं आहे, पण हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की नायट्रोजन वायू आपल्याला कसा मदत करतो. आपण तर काही नाकाद्वारे तो आतमध्ये घेत नाही. काय असतं, नायट्रोजन हेल्प लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड नेसेसरी प्रोटीन्स म्हणजे आपण जे शेंगा खातो किंवा कडधान्य वर्गीय जे काही पिके आहेत किंवा जे काही कडधान्य आहेत, म्हणजे आपल्या सर्व डाळी आल्या, म्हणजे जे द्विदल वर्गीय पिकं आहेत त्यांचे जी झाडे शेतामध्ये असतात आणि ती मोठी होतात त्यावेळेला ते उपडून पाहिलं आपण, उपडलं शेंगाचा जो वेल आहे तो उपडून पाहिला तर त्याच्या मुळावरती काय काय असतं ते पहा. आपण शेंगा तर सर्वांनी पाहिल्या आणि त्याचा वेल देखील सर्वांनी पाहिलेला आहे. त्या शेंगाच्या मुळावरती छोट्या छोट्या गोल 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 अशा गाठी असतात. तर त्या गाठीमध्ये हा नायट्रोजन असतो. म्हणजे ती मुळे जी आहेत तो हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि स्वतःमध्ये नायट्रोजन अमोनिया वायूचं प्रोडक्शन करतात, जेणेकरून त्याला ते हेल्प होईल आणि त्या जे नट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन्सचे मात्रा इन्क्रीज होईल. म्हणजे काय तर प्रोटीन्स वाढेल. प्रोटीनच्या बिल्डसाठी नायट्रोजन वायू नेसेसरी. आपण ते प्रोटीन्स खातो म्हणजे काय खातो? शेंगदाणे खातो, ते म्हणजे पीनट्स खातो आणि आपल्याला प्रोटीन्स मिळतं. तर ते प्रोटीन्स कुठून येतं? या नायट्रोजन वायूच्या मदतीनेच ते प्रोटीन्स तयार होतं, त्याशिवाय तयार होऊ शकत नाही. हा इनडायरेक्ट यूज आहे. हा मी आता तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर समजलं काय पहा, आणि आणखीन याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला विचारू शकता. आता ऑक्सिजन पाहूया. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. म्हणजेच काय, ऑक्सिजनचा तर सर्वांनाच उपयोग माहिती आहे की याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हा कशासाठी गरजेचा आहे आपल्याला तर श्वासोच्छवास करण्यासाठी. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि फॉर कंबशन म्हणजे काय तर ज्वलनासाठी. म्हणजेच काय पहा, आपण मेणबत्ती लावली तिच्यावरती आणि ती प्लेटमध्ये उभी करून ठेवली आणि त्याच्यावरती काचेचा ग्लास जर असा डब घालून ठेवला तर उलटा करून त्याच्यावरती ठेवला तर आपण पाहू शकतो ती थोड्या वेळातच विझून जाते. का विझते तर जो काही ऑक्सिजन आहे तो तिला ज्वलनासाठी हवा असतो आणि तोच मिळत नाही आपण ग्लास त्याच्यावरती ठेवल्यामुळे. आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ती जी ज्योत आहे ती मेणबत्तीची म्हणजे कॅन्डलची विझून जाते. म्हणजे ज्वलनासाठी देखील ऑक्सिजन लागतो आणि त्याचसोबत कशासाठी लागतो? आपल्याला जगण्यासाठी. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर सजीव गोष्टींना, सर्व सजीव गोष्टींना ऑक्सिजनची गरज असते. आता कार्बन डायऑक्साईड बद्दल पाहू. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स. म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईड कशासाठी वापरतात तर वनस्पती जे आहेत ते आपलं अन्न तयार करण्यासाठी कार्बनचा उपयोग करतात. म्हणूनच तर कार्बनचे प्रमाण
कमी करण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा अशा आपण घोषणा देतो, जेणेकरून जास्तीत जास्त कार्बन ही झाडे शोषून घेतील आणि पृथ्वीवरील कार्बनचे प्रमाण कमी होऊन तापमानात आपोआप घट होईल. आणि त्याचबरोबर कशामध्ये वापरतात तर अग्निशामन नळकांड्यामध्ये असते. म्हणजे ज्या आपण आग लागल्यावरती आग जी विझवतात त्याच्या ज्या बॉटल्स असतात रेड कलरच्या मोठमोठ्या त्याच्यामध्ये देखील कार्बनचा वापर केला जातो. त्यानंतर आर्गॉन कशासाठी वापरतात पहा. आर्गॉन जे आहे तो यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स, म्हणजे काय आपले जे बल्ब जे आहेत ना विजेचे लाईट जे आपल्या घरामध्ये लावलेले असतात पहा, त्याच्यामध्ये कोणता वायू असतो तर आर्गॉन. हा जर बल्ब आपला जो बल्ब खराब झालेला बल्ब असतो तो आपण घेतो आणि तो फोडला की पटकन असा आवाज त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारचा येतो. तर त्याच्यातून कोणता वायू बाहेर पडतो तर आर्गॉन हा वायू बाहेर पडतो. त्यानंतर पाहू हेलियम, यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. म्हणजे काय तर हेलियम हा वायू कशासाठी वापरतात, कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये देखील वापरतात. त्यानंतर निऑन कशासाठी वापरतात, यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटनिंग. म्हणजे जाहिरातीसाठीच्या किंवा जाहिरातीसाठीच्या आणि त्यासोबत स्ट्रीट लाईटिंग म्हणजे काय, स्ट्रीट म्हणजे काय तर रोड साईड, रस्त्याच्या साईडला जे असतात त्या दिव्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर पाहू क्रिप्टॉन, यूज्ड इन फ्लुरोसंट ट्यूब्स. म्हणजे काय तर फ्लुरोसंट पाईप ज्या आहेत त्याच्यामध्ये क्रिप्टॉन वायूचा उपयोग केला जातो. त्यानंतर पाहू झिनॉन. झिनॉन एक्स असलं तरी याचा उच्चार कसा करायचा आहे, झिनॉन. हा कशात वापरतात, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. म्हणजे आपण जे फोटो काढतो ना त्याच्या जी फ्लॅश फोटोग्राफी असते, म्हणजे जी लाईट पडते फोटो काढल्यानंतर, तर त्या फोटोग्राफीमध्ये हा झिनॉन वायू वापरतात. आता खाली येलो बॉक्समध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते आपण बघूया. ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग, ऑलवेज रिमेंबर म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवा असं सांगत आहे. काय सांगत आहेत लक्षात ठेवायला तर द लिव्हिंग वर्ल्ड्स ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. म्हणजे काय सांगितलं आहे पहा, लिव्हिंग वर्ल्ड्स आपलं जे जीवित जे जग आहे, आपलं जिवंत जग आहे आपण म्हणू त्याला पृथ्वीवरचं, ते कशामुळे सस्टेन आहे, म्हणजे काय तर टिकून आहे. कशामुळे टिकून आहे, बॅलन्स बिटवीन म्हणजे काय, कशाच्या समतोलामुळे तर व्हेरियस गॅसेस म्हणजे काय, वेगवेगळ्या वायूच्या समतोलामुळे हे जे आपलं जिवंत जग आहे ते काय आहे, टिकून आहे. हवेतील वेगवेगळ्या घटकांचा जो समतोल आहे त्याच्यामुळे पहा, जर ऑक्सिजन सर्वात कमी झाला आणखी कार्बन सर्वात जास्त वाढला तर आपण जगू शकतो का, नाही. तर याच्या बॅलन्समुळेच आपण जिवंत आहोत. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. काय सांगितलं बा, वातावरण हे सर्वात महत्त्वाचे काय आहे तर फिल्टर आहे. फिल्टर म्हणजे काय तर एक प्रकारचं वातावरण म्हणजे एक प्रकारचं ते गाळणी म्हणू शकतो आपण त्याला, ती आहे. तर काय आहे तर पाहू, इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. म्हणजे काय पहा, इट अलाउज म्हणजे ते काय करतं तर इट अलाउज द लाईट प्रकाशाला अलाव करतं, लाईट अँड हीट म्हणजे काय, प्रकाश आणि उष्णतेला काय करत असतं, पृथ्वीवरती पोचण्यासाठी फिल्टर करत असतं. सन टू रीच द अर्थ म्हणजे काय, सूर्यापासून निघणारे प्रकाश आणि उष्णता आहे त्याचा एक प्रकारे गाळणीसारखा उपयोग करून आपल्याला गरजेचं असणारं जे काही जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच पृथ्वीवरती पोचवतं. त्यानंतर पाहूया, बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ.
पण ते काय करतं तर प्रिव्हेंट्स म्हणजे रोखतं हार्मफुल हानिकारक एलिमेंट्स घटक फ्रॉम रिचिंग द अर्थ. पृथ्वीवर हानिकारक घटक पोहोचण्यापासून काय करतं रोखतं. त्यानंतर पाहू इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग क्लाउड्स स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. हे जे धुके ढग त्याचसोबत हिम म्हणजे स्नो म्हणजेच काय बारीक बारीक बर्फ पडतो ना पावसाच्या स्वरूपात त्याला स्नो म्हणतात. अँड द रेन पाऊस आहे तो काय करतं तयार करतं. हे जे धुके ढग हिम आणि पाऊस यांची निर्मिती कशामुळे शक्य होते तर ह्या फक्त आणि फक्त वातावरण या लेयर्समुळे शक्य होते. आता इथून पुढचा आपण जो काही अभ्यासणार आहोत भाग पुढचा एअरचं पोल्युशन आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.